नमस्कार दर्शको, आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनी आणि मी निखिल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. बदलापूर मधल्या समस्या संपण्याचं नाव घेत नाही, कारण तिथे स्वच्छता करायला कोणी कर्मचारीच येत नाही आणि बदलापूर हा दिवसेंदिवस अस्वच्छ होत चाललाय. आणि अशा ठिकाणी आता लोक कचरा टाकतात की त्या ठिकाणी कोणाचं लक्षच जाऊ शकत नाही. सध्या आपण आता महाराणा प्रताप सिंग चौक या ठिकाणी आहोत आणि इथून हे लाईव्ह करतोय. महाराणा प्रताप सिंग चौक बदलापूर पूर्वेला, त्याच्या DG1च्या थोडस आपण एक समोर बघितलं की हा ब्रिज आहे, बरोबर. आणि या ब्रिजच्याच बाजूला जर तुम्ही पाहणार तर इथे भरपूर प्रमाणामध्ये असा हा कचरा आणून टाकलेला आहे. आता आधी इथे चांगली नदी होती, त्या नदीचं रूपांतर इथे नाल्यात करण्यात आलं आणि आता नाल्याचं रूपांतर एका घाण अशा गटारामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळते. जर तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे लोकांनी कचरा आणून टाकलाय. आता कचराही अशा ठिकाणी आणून टाकलाय की या ठिकाणी पालिकेचं तरी कसं लक्ष जाणार, कारण हा जो मेन हायवे घोरपडे चौकातून हा जो MIDC कडे जाणारा रस्ता आहे, त्या ब्रिजच्या खाली हा कचरा असा टाकलेला आहे. आणि जेव्हा आता तुम्ही या ठिकाणून पास होणार तर इतका घाणेरडा वास, इतकी दुर्गंधी या पूर्ण परिसरात पसरलेली. झाडाची फांदी तुटून ती सुद्धा त्या नाल्यामध्ये पडली. परत हा सगळा कचरा सगळा नागरिकच आणून टाकतात. कचरा नागरिक करतात आणि पालिकेने उचलला नाही की त्याला नावं ठेवतात. आणि पालिकेचेही कर्मचाऱ्यांचंही इथे असं लक्ष पाहिजे. जर आम्हा पत्रकारांचं लक्ष जातं तर कर्मचाऱ्यांचं लक्ष का जात नाही, इथल्या प्रशासनाचं लक्ष या ठिकाणी का जात नाही. इतकी दुर्गंधी पसरते तर तुमचं लक्ष जात नाही का या ठिकाणी. आणि जर आम्ही बातम्या केल्या तर तुम्ही असं बोलतात की तुम्ही विरोधात आमच्या बातम्या करता. आमचा कुठलाही विरोध नाही. आम्ही ज्या खरं समस्या आहे, आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनी ही नेहमी खऱ्या समस्या मांडत राहते. आणि ही इतकी मोठी समस्या इथे आहे पण ह्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये. आणि हा इथून तिथून जो पूर्ण नाला आहे हा सगळा असा कचऱ्यानेच भरलेला आहे. इथल्या बदलापूर प्रशासनाला किंवा इथले जे कोणी स्थानिक नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, जे कोणी या वार्डामध्ये असतील, त्यांनी लवकरात लवकर इथली स्वच्छता करावी. तीच इथल्या आजूबाजूच्या परिसरातले जे कोणी नागरिक आहे, जे गृहसंकुल आहेत, त्यांची इच्छा आहे की ही दुर्गंधी, ही घाण लवकरात लवकर साफ व्हावी. अक्षरशः पाण्याच्या पाईपावर सुद्धा लोकांनी कचरा टाकून ठेवलाय आणि तो कचरा इतका तुंबलेला आहे. आता पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस तिथे पाणी येणार, हा जो नाला आहे हा पूर्ण पावसाने भरला जाणार, पण याला पाणी जाण्यासाठी रस्ताच कुठे नाही. कारण पुढल्या ठिकाणी जर तुम्ही रोड क्रॉस करून बघितले की नाला पूर्णपणे बंद करून टाकलेला आहे आणि इथे जे पाणी तुंबणार ते सर्व इकडेच येणार रोडावरती. तर आता हे पावसाळ्याच्या आधी काय नियोजन करतात, हे कसं साफसफाई करतात, याकडे आपण याचं गांभीर्याने आपण लक्ष देऊयाच की कसं प्रकारे स्वच्छता करतात. आणि इकडचं जे आजूबाजूचे जे कोणी गृहसंकुल जे नागरिक आहे त्यांची एवढीच विनंती की हा कचरा पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर हा कचरा इथून उचलावा आणि हा जो नाला वाहतोय हा व्यवस्थित झाला पाहिजे. कारण आता पावसाळा सुरू होणार, त्याच्या आधी हे स्वच्छ झालं पाहिजे, नाही तर इथं पाणी तुंबणार आणि ते सर्व पाणी रोडावरती येणार. तर ज्या ठिकाणी तुमचं लक्ष जात नाही त्या ठिकाणी आपले बदलापूर या वृत्तवाहिनीचं लक्ष जातं. आम्ही तुम्हाला त्या समस्या दाखवतो आणि त्या समस्याचं निराकरण, जे समस्या आहे ते तुम्ही नक्कीच सॉल्व्ह करता. तर ही एक समस्या आहे, ही तुम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करावी, हीच इथल्या नागरिकांची आणि आपली बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनीची तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल की लवकरात लवकर हा कचरा स्वच्छ करावा. आणि तुमच्याही परिसरामध्ये कुठे असा कचरा पडलेला असेल जो उचलला जात नसेल तर कमेंटच्या द्वारे आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.